कुठल्या असणार आहेत त्याबाबतचं सविस्तर असं परिपत्रक आपण विभागामार्फत सादर करणार आहोत. ते आपल्या सगळ्यांना शेअर केलं जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला स्पर्धा घ्यायची आहे. तर आपल्याला माननीय शीतल दोंदे मॅडम या अनेक मागच्या 25-30 वर्षापासून या प्रकल्प अंतर्गत सक्रिय कार्यरत आहेत. माननीय डॉक्टर शीतल दोंदे मॅडम यांचं कार्य हे खूप मोठं आहे आणि या मीटिंगमध्ये माननीय दोंदे मॅडमकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. तर अधिकचा वेळ न घालवता मी आदरणीय डॉक्टर दोंदे मॅडम यांना विनंती करते की मॅडम आपण आम्हाला अधिकचं मार्गदर्शन करावं. नक्की, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आणि सर्वात प्रथम थोडंसं जे आता सांगितलं गेलं, हा अभियानचं नाव हा आहे चला जाणूया नदीला. दुसरा आहे जाणूया, अंडरस्टँड दिस, चला जाणूया नदीला हा उपक्रम आहे. माझं नाव डॉक्टर स्नेहल दोंदे आहे आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये
ठेवायला पाहिजे. हा जो मी 4ही GR आता एक्सप्लेन केलं, तर ह्या बाबतीत सगळ्यांनी GR वाचून घ्यायला पाहिजे. आणि GRमध्ये दिलेल्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला फक्त एक उद्दिष्ट जे आहे GRमध्ये ते थोडंसं एक्सप्लेन करते आता. ॲक्च्युली मला एक छोटासा प्रेझेंटेशन दाखवायचं होतं, पण ते काय प्रेझेंटेशन होत नाही आहे. आय डोंट नो टेक्निकल इश्यू काय आहे त्यामुळे. पण आता त्या GRमध्ये जे उद्दिष्ट दिलं गेलं आहे, उद्दिष्टमध्ये दिलं आहे की ह्या नदीला आपल्याला कसं पद्धतीने लोकांना कसं जोडवायला पाहिजे. कारण हेल्थ ऑफ रिव्हर रिलेटेड टू हेल्थ ऑफ ह्युमन असं करून त्याच्यात म्हटलं आहे की हा पटवून द्यायला पाहिजे आपण सगळ्यांना, की आज जशी आपली नदीची अवस्था दिसते तसंच आपल्या स्वतःची अवस्था म्हणजे हेल्थ वाईज तसं आहे. आपल्याला एक समजणं गरजेचं आहे. जसं पर्यावरणमध्ये नेचरमध्ये आहे जी नदी जी वाहते ती ॲज आपल्या अंगात जी रक्तवाहिनी आहे तसं नदी वाहते. आपल्याला माहीत आहे जर रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेज आला किंवा काही प्रकारच्या जर काही इश्यूज आला तर कशा पद्धतीने शरीराला फरक पडते. तसंच आज जर पर्यावरणमध्ये नदी दूषित आहे तर कसं त्याला प्रॉब्लेम कसं उद्भवला आहे. आता आज आपण बघतो आहे की क्लायमेट चेंजचे इश्यूज किती झाले. टेम्परेचर इम्पॅक्ट आपण आता बघतो आहे की कशा प्रकारे इरॅटिक रेन्स, पाऊस आला तर खूप जोरात येतो, नाहीतर पाऊस होत नाही, आणि पाऊस नसेल तर एकदम आपल्याला गरम व्हायला लागतं. आता दुसरं आहे की हा वर्ष एल निनोचा पण आहे. तर एल निनोमुळे जी समुद्रात जेव्हा टेम्परेचर राईज होते तर त्याच्यातनं आपल्याला म्हणजे तसं प्रकारचंच आपल्याला रेन पण एक स्कॅन्टी रेनचा असं एक अँटिसिपेशन आहे. जेव्हा एल निनो इयर असतात तेव्हा स्कॅन्टी रेन असतात, म्हणजे पाऊस कमी असणार. तर हा जो पहिला उद्दिष्ट आहे त्याच्यात प्रचार प्रसार म्हणून सांगितलं गेलं आहे. आय होप आजच्या मीटिंगला सर्व जे प्रिन्सिपल्स आहेत शाळेतले, ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेज पण असेल, कदाचित स्कूल्स पण असणार. तर हा मी खूप धन्यवाद आहे नवनाथ जींचा की त्यांनी आज हा मीटिंग एकदम शॉर्ट नोटीसमध्ये लावलं आणि आपल्या सगळ्यांना आज मला एक एक्सप्लेन करायला मला एक संधी मिळाली ह्या GRला. तर थोडंसं सिरियस होऊन जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं बरं होईल. कारण आपण जेव्हा असं ऑनलाईन मीटिंग करतो मोस्टली आपले जे व्हिडिओज आहेत ते ऑफ असतात. मला आवडेल जर मॅक्सिमम लोकांनी जर व्हिडिओ ऑन ठेवलं, कारण याच्यातनं सिरियसनेस पण समजते. नाहीतर आपण व्हिडिओ लावतो आणि सिरियसली आपण ह्याबद्दल समजत नाही. आपला आजचा विशेष हा मीटिंग लावण्याचा उद्देशच असं होतं की मॅक्सिमम प्रिन्सिपल्सनी आज ह्याच्यात जॉईन व्हायचं आहे. कारण जेव्हा स्कूल्सचे लीडरशिप जेव्हा चांगले हे करणार, समजून घेणार, तेव्हाच हे पर्क्युलेट होणार सर्व टीचर्सपर्यंत, सर्व हायस्कूल ते ज्युनियर क्लासपर्यंत हे सगळं पर्क्युलेट होणार. हा उद्देश आहे आजचा मीटिंगचा. तर म्हणून मी अश्विनी मॅडमचा पण खूप आभारी आहे की त्यांनी पण आज मदत केलं आणि असं आपण सगळे एकदम एक शॉर्ट नोटीसमध्ये ऑलमोस्ट मोर दॅन 100 मला इथे हे दिसत आहेत पार्टिसिपेंट्स. आणि प्रिन्सिपल्स मी समजते की प्रिन्सिपल्स आहेत, त्यांनी आता जस्ट त्यांच्या सबऑर्डिनेट्स किंवा लोअर लाईनच्या सुपरवायझर्स वगैरेंना न करता स्वतः पण प्रिन्सिपल्स हजर आहे असं समजून मी आता बोलते आहे. दुसरा जो उद्दिष्ट सांगितलं गेलं आहे, दुसरा उद्दिष्टमध्ये आहे की आपल्याला याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे नदीच्या. आणि अभ्यास करताना जर आपल्याला कसलंही प्रकारचा मदत इन द सेन्स इन टर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन, डेटा किंवा काही जर लागलं तर आपल्याला ज्या डिपार्टमेंट रिलेटेड ते इन्फॉर्मेशन, सपोज रेन वॉटर हार्वेस्टिंग, आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सेल आहे त्यांच्याकडनं आपल्याला मिळू शकतं. सपोज आपल्याला आता मॅपिंगची गरज आहे, नदींचा आम्ही मॅप करणार, तर आम्हाला जर रिमोट सेन्सिंगच्या मदत किंवा ज्या प्रकारच्या पण जे डिपार्टमेंट्स आहे, फिशरीज डिपार्टमेंट, जर आपल्याला वाटतं की नदीमध्ये मासे आता खूपही कमी झालेले आहे, त्याच्यासाठी ज्या प्रकारच्या अवेअरनेस किंवा ट्रेनिंग, ग्रूमिंग करायला पाहिजे ते. तसंच याच्यात एज्युकेशनमध्ये जे म्हणजे ह्याच्यात सांगितलं गेलं आहे की एक करंट स्टेटस स्टडी. माझा आज मेनली उद्देश आज आपल्या प्रिन्सिपलशी संवाद साधण्याच्या मागे एकच उद्देश आहे की आज जो आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये खूप चांगलं संधी दिलं गेलं आहे, ज्याच्यात कंपल्सरी केलं गेलं आहे की आपल्याला आपल्या शाळेचे मुलांना, आपल्या टीचर्सना कम्युनिटीबरोबर त्यांना
जोडायचं आहे. आज जे काही आपल्याला करिक्युलम ट्रान्झॅक्शन करायचं आहे ते आपल्याला कम्युनिटीला कनेक्ट करून हे सगळं आपल्याला ट्रान्झॅक्शन करणं गरजेचं आहे. तर असा जो एक आपल्याला संधी मिळाला आहे NEP 2020 थ्रू, आणि दुसरा आहे की हा जो चला जाणूया नदींनी आपल्याला एक संधी दिलं आहे. या संधीला आपण एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून जर आपण हे केलं तर वेदर इट इज हिंदी टीचर असू द्या की मराठी टीचर किंवा मॅथ्स किंवा सायन्स, सोशल स्टडीज किंवा सिविक्स किंवा जे काही आपले वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, आपण जर आज समजून घेतलं की हा चला जाणूया नदीला हा उपक्रम काय आहे आणि आपल्या मुलांना आपल्याला जर कारण आपल्या आपला जो करिक्युलम आहे, आपला जो सब्जेक्ट्स आहे ऑलरेडी NCERT आणि जे आपल्या जो करिक्युलम फ्रेमवर्क असतात त्याच्यात पण जे आपले जे काय ते तुमचे सिलेबसचे जे छोटे छोटे बुकलेट्स असतात ज्याच्यामार्फत आपल्याला एक एक सब्जेक्ट कसं ट्रान्झॅक्शन करायचं ते जे मार्गदर्शन असतात, गाईडलाईन असतात, त्याचप्रमाणे आपल्याला हा जो चला जाणूया नदीला ह्याला म्हणजे आपल्याला जर गणित शिकवायचं तर चला जाणूया नदीच्या थ्रू कसं शिकवायचं, आपल्याला सोशल स्टडीज आपल्याला शिकवायचं आहे तर कसं ह्याला कसं आपण ट्रान्झॅक्शन करणार किंवा सायन्स कसं करणार. तर आपल्याला जर नदीविषयी समजलं तर आपण हा नदीच्या थ्रूच आपण ह्या सगळ्या सब्जेक्ट्सला जोडून आणि त्यांच्या अजून पर्यावरणविषयी पण आपण मुलांमध्ये चांगलं हे घडू शकतो आणि त्यांच्या शिकवणीमध्ये पण खूप सारा क्लॅरिटी येऊ शकते. आणि आजचा जो काळाचा जो गरज आहे, बिकॉज अक्रॉस द ग्लोब आज फक्त आपल्या देशातच नाही की आपल्या महाराष्ट्रातच नाही, पूर्ण जगभरात आज मॅक्सिमम नदी सुकलेले आहेत. आणि आपल्या देशाचं पण जर आपण म्हटलं तर ऑलमोस्ट 75% नदी सुकले आहेत. आणि जे नदीमध्ये पाणी आहे ते पिण्यासारखं नाही आहे, सर्व पोल्युटेड आहे. आता जे काही नदी आपल्याला वाहताना दिसतात त्याच्यात नदीमध्ये पाणी नाही आहे, त्याच्यात ड्रेनेज वॉटर आहे पूर्णपणे. ही जी परिस्थिती आहे तर आपल्याला समजायला पाहिजे की देशभरात हा जर आपण आज जर प्रॉपरली आपल्या जे मुलं आहेत शाळेतले त्यांच्यापर्यंत जर आपण प्रॉपरली हे सगळं शिकवणी नाही दिलं तर त्यांच्यामध्ये जे बिहेवियरल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, जे एक माइंडसेट डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्यांच्या थ्रू त्यांचे पेरेंट्स, त्यांचे रिलेटिव्स, म्हणजे आपल्याला ते पर्क्युलेट करायचं आहे ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअलपर्यंत. कारण ही क्रायसिस पिरियड आहे. आपल्याला दिसतं आहे की क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट असा आज बघा महाराष्ट्रामध्येच आपल्याला कमी पाऊस दिसते, पण जर तुम्ही TV चॅनल चालू केलं तर तुम्हाला समजेल की पूर्ण देशभरात आणि जगभरात एकदम फ्लड सिच्युएशन आहे. खूपच लँडस्लाईड्स वगैरे होते आणि परिस्थिती खूप बिकट आहे. आता म्हणूनच मी तुम्हाला थोडंसं एक नदीची परिभाषा काय आहे, नदी काय आहे, थोडा ते जर समजून घेतलं तर तुम्ही तुमच्या टीचर्सना पण एक्सप्लेन करू शकणार की आपण का आज हा नदीविषयी बोलतो आहे किंवा चला जाणूया नदीला असा उपक्रम गव्हर्नमेंटला का आणावा लागला. आणि लेट मी टेल यू, हा जो चला जाणूया नदीला उपक्रम आहे हा पायनियरिंग इन महाराष्ट्र आहे. कुठलाही आपल्या देशभराच्या दुसऱ्या ठिकाणी होत नाही, पण आमच्या थ्रू आम्ही आता पूर्ण देशभरात वेगवेगळ्या स्टेटमध्ये हा जो उपक्रम आहे हा राबवायचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि तिथे पण गव्हर्नमेंटशी संवाद साधून आणि त्यांच्यापर्यंत आपण आणि थ्रू स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आम्ही हे पर्क्युलेट करायचा प्रयत्न आमचा असतं की सगळ्या इंडिव्हिज्युअलपर्यंत हा जो उपक्रम आहे हा पोचायला पाहिजे. तर आता जो नदीची जी परिभाषा आहे, नदी म्हणजे नदीला आपण समजायला पाहिजे उगम ते संगमपर्यंत ह्याची उगम कशी होते. उगम मीन्स उगम जिथून पाणीचा स्रोत पण येते. उगम आता आपल्या जो हिमजल, वर्षाजल आणि भूजल हा 3 आहे जी उगम असते, म्हणजे जिथून आपल्याला ह्या नदीला पाणी मिळतात. आणि उगमस्थान जास्त करून जर बघितलं तर फॉरेस्ट एरियाजमध्ये येतो. त्यामुळे आज जर हा जो उपक्रम आपण म्हणजे जो चला जाणूया नदीला उपक्रम आहे हा फॉरेस्ट ऑफिसला ह्याचं सेक्रेटरी केलं गेलं आहे.
म्हणजे जे मी आता कमिटी तुम्हाला म्हटलं तर ह्या जो कमिटीचे सेक्रेटरीमध्ये पण त्या फॉरेस्टचे जे डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत त्यांना ह्या कमिटीच्या सेक्रेटरी बनवलं गेलं आहे. कारण सगळ्यांना रेस्पॉन्सिबिलिटी कसं पद्धतीने शेअर करायचं आहे ह्याच्यासाठी आमचा डिमांडप्रमाणे की आम्हाला पाहिजे होतं की आता ॲक्शन ओरिएंटेड व्हायला पाहिजे. सर्व रिव्हरकडे दुर्लक्ष होतो आहे. आज जर मुंबईमध्ये आपण बघितलं तर 5 नदी आहे, पण 5ही नदी आता मॅक्सिमम ऑफ यू मे नॉट बी नोईंग. तुम्हाला नावसुद्धा माहीत नसेल, जे एखाद नदीच्या माहीत असेल नाव. व्हेरी सॉरी टू से दॅट, कारण आम्ही आता काही सर्वे केल्यानंतरच आम्ही तुम्हाला हे सांगतो आहे. मी आता जे 5 नदीच्या म्हणते आहे ते आहे मिठी नदी, वालभट, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर. ह्या नदींचा उगम होते आहे तुलसी विहार आणि पवई लेक. तुलसी लेकमधून पोईसर, दहिसर आणि वालभट अशी उगम पावते. वालभट पुढे जाऊन राम मंदिरच्या इकडनं पुढे जेव्हा वाहते तर तेव्हा ती ओशिवरा नाव होते याचा. आणि जो मिठी नदी आहे, मिठी नदीचा जो उगम आहे ते विहार आणि पवई लेक जी आहे त्याच्यातनं याची उगम पावते. पण आता जर तुम्ही हा 18 किलोमीटरचा जो नदी आहे मिठी नदी हा पूर्णपणे दूषित. तसंच पोईसर, तसंच दहिसर आणि तसंच वालभट, ओशिवरा. ते पण मी सांगणार की का आहे ते पण थोडंसं तुमच्या लक्षात आणून देते. बिकॉज वन्स यू गेट द इन्साईट तुम्हाला तसं तुमच्या टीचरना आणि तुमच्या स्टुडंट्सपर्यंत पर्क्युलेट करून, इवन जर आपल्याला पहिलीच्या मुलांना शिकवायचं असेल तर कसं पद्धतीने त्या मुलाला म्हणजे त्याच्या मनात कसं आपल्याला हे घालायचं आहे, समजूत घालायचं आहे की तो घरापासूनच, स्वतःच्या घरापासून, म्हणजे ह्या आपल्याला बिहेवियरल आणि मी जे म्हटलं माइंडसेट चेंज केल्याशिवाय हा आपल्याला दिसणार नाही चेंजेस. म्हणून आता जे मी म्हटलं की परिभाषा नदीची काय आहे उगम ते संगमपर्यंत, तर जसं हिमजल, भूजल, वर्षाजल हे जेव्हा फ्लो होणार अपर स्ट्रीमपासून, म्हणजे जिथून पण याची उगम होते तिकडनं ती फ्लो होऊन जेव्हा ती फ्रीली म्हणजे बिना दूषित, प्युअरली आणि फ्रीली जेव्हा बिना कसलाही मदतचा जेव्हा फ्लो होते इंडिपेंडेंटली, आणि पुढे जाऊन जेव्हा पंचमहाभूत म्हणजे सूरज, वायू आणि धरती ह्याला जेव्हा स्पर्श करून पुढे जाते तर जीवसृष्टीच्या निर्माण होतात. जीवसृष्टीच्या निर्माण होते ह्याला नदी म्हणतात. म्हणजे आपल्याला समजण्याचं गरज आहे की आता जे मी कीवर्ड सांगितलं की भूजल, वर्षाजल आणि हिमजल. दुसरा मी म्हटलं की प्रवाह होणार म्हणजे एकदम प्युरिटी, क्लीन वॉटर आणि एकदम स्वतंत्रनी नदी व्हायला पाहिजे. तिसरा मी सांगितलं की पंचमहाभूतला कसं स्पर्श केल्याशिवाय बायोडायव्हर्सिटी होणार नाही, जीवसृष्टी होणार नाही. आज आपल्या नदीमध्ये बायोडायव्हर्सिटी बिलकुल नाही आहे. मुंबईच्या म्हटलं नदी तर अशी परिस्थिती आहे की ह्याला नाला बनवलं गेला आहे दोन्ही बाजूनी प्रोटेक्शन वॉल करून, आणि खालचा जो रिव्हर बेड आहे त्याला पूर्णपणे कॉन्क्रीट केलं गेलं आहे. मी एवढं का सांगते आहे तुम्हाला नदीबद्दल आज मुंबईचं, कारण तुमच्या पुस्तकात जे सिलेबस आहे त्या पुस्तकाच्या सिलेबसमध्ये पण अशा प्रकारच्या नदी कुठेही दाखवल्या जात नाही. पूर्णपणे देर इज अ गॅप की रियालिटी काय आहे आणि आपण मुलांना काय शिकवतो आहे. म्हणूनच आज कोणालाही याच्याबद्दल समजतच नाही आहे की आज मुंबईची नदीची काय परिस्थिती आहे. कारण आपल्याला पाणी लांबून येते. ब्रिटिश काळापासून जे आपल्याला पाईपलाईन्स केलं गेलं आणि त्याच्यानंतर अजून काही डेव्हलपमेंट थ्रू आपल्याला पाईपलाईन करून वैतरणा, तानसा, भातसा, मोदक सागर आणि असं करून आपल्याला लांबून शहापूर आणि कसारा आणि एवढा लांबच्या तिकडनं आपल्याला पाईपलाईन थ्रू पाणी मिळतात. म्हणून आपल्याला बिलकुल आपल्या नदीची काळजी नाही आहे. ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं दुसऱ्या जे जसं कल्याण, डोंबिवली आहे किंवा दुसरे जे तालुका आहे सगळ्यांना उल्हास नदीच्या पाणी उपसा होतो आहे अजूनही. कारण काही ठिकाणातनं पाणी उपसा करायला त्यांना मिळतात, म्हणजे नदीच्या डायरेक्ट पाणी लोकांना मिळते. भातसाच्या लोकांना भातसाच्या ठिकाणी जसं काही ठिकाणी आहे तिथे पण उपसा करून मिळते. पण आपल्या जे पाची नदी आहे वी आर लीस्ट बॉदर्ड. आपण कधी विचार केला नाही की आपल्या नदीला कसं पद्धतीने आपण वाचवायचं आहे.
एवढा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला जो करिक्युलम आहे, करिक्युलममध्ये आपण नदीसाठी काही आता उपक्रम राबवायचा आहे. सो दॅट वी फुलफिल. आता आपला हा जो चला जाणूया नदीला असा जो उपक्रम पण आला किंवा GR आला, ह्याचा उद्देश असा आहे की आता आपण अमृत महोत्सव वर्ष साजरा करतो आहे. आणि विचार असं झाला की अमृत महोत्सव जर ॲक्च्युली आपल्याला कमॉमरेट किंवा साजरा करायचा आहे तर 75 नदीला जीवित किंवा अमृत वाहिनी करायला पाहिजे, तेव्हाच इट विल बी अ राईट काइंड ऑफ अ सेलिब्रेशन. प्रॉपर जर आपल्याला जर सेलिब्रेट करायचं असेल तर तेव्हाच होऊ शकते. आणि त्यामुळे हा उपक्रम सुरू केलं गेलं. पण आता जर आपल्याला 75व्या वर्षात जर आपल्याला हे करायचं आहे, अमृत वाहिनी किती होईल माहीत नाही, पण आपल्याला आपल्या नदीमध्ये पाणी तरी दिसायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला आता 28 जुलैला वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे आहे. आणि याच्या थीम पण नेचर कॉन्झर्वेशन आणि लाईफ कॉन्झर्वेशन असं करून आपला थीम आहे. तर आपण आता जो ते पूर्ण आठवडा आहे 23 जुलै ते 29 जुलैपर्यंत एक आठवडाभर आपण ग्रीन डे साजरा असा किंवा ग्रीन डे नाही, ग्रीन वीक साजरा करायचा आहे, हा जो थीमच्या अंतर्गत. आणि त्या पिरियडला आपल्याला जसं जसं आपला लेवल ऑफ टीचिंग आहे त्या वर्गात तसं प्रकारच्या क्लस्टरमध्ये आपल्याला वेगवेगळा कार्यक्रम डेली वाईज त्या वीकमध्ये करायचं आहे. आणि फक्त करायचं नाही आहे, आपल्याला इम्पॅक्ट स्टडी करायचं आहे. कारण मला त्या इम्पॅक्ट स्टडीच्या आपल्याकडनं रिपोर्ट्स पाहिजे. कारण यू हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे शाळामध्ये आधी तुम्ही जरा फाइंड आउट करा की म्हणजे जसं प्री प्रोग्रॅम आणि पोस्ट प्रोग्रॅम, जसं आपण म्हणतो प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट. छोटासा एक क्वेश्चनेअर तयार करू शकता तुम्ही 10 क्वेश्चनचा. मुलांना काही प्रश्न तुम्ही देऊ शकता की तुम्ही हा कार्यक्रम राबवायचा अगोदर त्यांच्या मनाचा विचार कसं होतं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय परिवर्तन वाटते. मला असा प्रकारचा एक आपल्याकडनं एक छोटासा ब्रीफ आणि विथ प्रॉपर डेटा, म्हणजे तुम्ही ह्याचा एक प्रॉपर एक डेटा गोळा करणार आणि त्याच्यामार्फत मला एक प्रॉपर ब्रीफ नोट पाठवायचं आहे. आणि मी म्हणूनच मॅडमला पण सांगितलं की आता मला त्यांनी लिस्ट द्यायचं आहे जे जे शाळा आज आपल्याला जॉईन आहे किंवा ज्यांनी आज जॉईन केलं नाही आहे. कारण हा आपल्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सगळ्यांनी मिळून जर आपण हे कार्यक्रम नाही केलं किंवा असा प्रकारचा आपण जर इनिशिएटिव्ह नाही घेतला आपल्या मुलांच्या बिहेवियर चेंजमध्ये किंवा आपला स्वतःच्या बिहेवियर, कारण अजूनही आपला स्वतःच्या, कारण लेट मी स्पीक व्हेरी ब्लंटली, कारण मी स्वतः टीचर राहिली आहे 30 वर्ष. 15 वर्ष मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रिन्सिपल राहिली. आत्तासुद्धा मी ॲज अ रिसर्चर गाईड 3 सब्जेक्टच्या मी रिसर्च गाईड PhD गाईड आहे. आणि स्टुडंट्सना पण जे माझे PhDचे स्टुडंट्स आहेत त्यांना पण शिकवताना असा पद्धतीने शिकवते की एक टीचर जर माझ्याकडनं तयार झाला तर तो किती कम्युनिटीमध्ये बदलाव आणणार. तर असा विचार करून आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे, ना की ह्याला इव्हेंट म्हणून नाही साजरा करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना एक सवय लागला आहे की आपण कुठला कार्यक्रम करतो तो इव्हेंट म्हणून जोरात आपण करतो, पण त्याच्यातनं आपल्याला मुलांमध्ये हा करिक्युलम, बिकॉज दिस कॅन बी ॲज अ एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर असं हे तुम्हाला फ्रीडम आहे. ईच शाळाला फ्रीडम आहे. आणि आम्हाला हे पण बघायचं आहे की कसं इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्हली तुम्ही हा प्रोग्रॅम्स डिझाईन करणार. म्हणून वेल इन ॲडव्हान्स मी सरांना मी रिक्वेस्ट केली होती की आपण हा कार्यक्रम म्हणजे हा मीटिंग घेऊया, जेणेकरून एक पर्स्पेक्टिव्ह इन्साईट मी देणार प्रिन्सिपल्सना आणि त्यांच्या थ्रू पर्कोलेट होऊ द्या की आपल्याला वेगवेगळ्या शाळामध्ये कसं प्रकारे आपण राबवू. हे आता कार्यक्रम राबवताना पण काही म्हणजे काय मॅक्सिमम मला असं वाटतं सगळ्यांनी लोकल एरियाजमध्ये प्रभात फेरी कंपल्सरीली करा विथ द प्लॅकार्ड्स आणि बॅनर घेताना पण त्याच्यावर चला जाणूया नदीला, आणि मी तुम्हाला लोगो पाठवून देईल 2 लोगो, ते पण हे घालायचं. आणि हा असं करून आपल्याला बॅनर तयार करून आणि त्या प्लॅकार्ड्स तयार करून आपल्याला प्रभात फेरी करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण ईच अँड एव्हरी सोसायटीला पण समजायला पाहिजे असा एक उपक्रम चालू आहे. आणि नदीला वाचवणं खूप गरजेचं आहे. कारण एक मी तुम्हाला सांगते की मी जिथे पण जाते देशभरात किंवा जगभरात,
मला लाज वाटतात जेव्हा लोक मला विचारतात की मिठी नदी कधी पण स्वच्छ होईल का, किंवा मुंबईतला कुठलाही नदी स्वच्छ आहे का. प्रश्न पण त्यांच्या असासाठी. प्रतिष्ठा राई प्लीज म्यूट करा. प्रतिष्ठा राई म्यूट करा. तर असं जो म्हणजे आपल्याला याच्यासाठी करायचं, कारण लोकांचा विचार असा आहे की हा मेट्रोपॉलिटन सिटी आहे, मुंबई जगभरातला एवढा आणि एवढा कॅपिटल सिटी असूनसुद्धा इथे आपण बिलकुल अडाणीसारखं आपल्या नदीला, आपल्या वॉटर बॉडीजला इग्नोर करत राहिलं आहे. आणि वॉटर बॉडीज म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, आज आपलं शरीरसुद्धा पाणीतनं बनलेलं आहे, सर्व काही गोष्टी पाणीतनं आहे. पण आज जर विचार केलं तर आपले जे नदी आहे, एका पण नदीमध्ये तुम्ही जाऊन पाणी घेऊन तोंडात तुम्ही पाणी घेऊ शकत नाही. आपल्याला त्या नदीला जे आधी जी परिस्थिती होती, जसं याच्यात आपण हे करत होतो, म्हणजे स्विमिंग करत होतो किंवा याच्यातलं पाणी तोंडात घेऊन पित होतो, किंवा काही जर रिलिजियस ट्रेडिशनल रिच्युअल्स वगैरे करत होतो तर आपल्या अंगात पण पाणी घालत होतो. पण आता ती परिस्थिती राहिली नाही आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या जो फ्युचर जनरेशन आहे त्यांच्या भविष्यासाठी आता हे खूप जोरात प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यांनाच घेऊन आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण परिस्थिती इज व्हेरी व्हेरी विकट. कारण नीती आयोगचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात पण म्हटलं गेलं आहे 2030पर्यंत 40% जाग्यात पाणी बिलकुल नसणार. 0 डे सारखा, जसं आपण केपटाऊन वगैरे व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितलं असणार की परदेशाचं आपण ऐकत होतो, फोर्स्ड मायग्रेशन आपण ऐकत होतो. पण आपल्या देशात आता ही परिस्थिती आलेली आहे. तर आपल्याला आता खूप प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपण सर्व मुलांना, ईच अँड एव्हरी मुलामध्ये कसं प्रकारे आपण त्यांच्या व्यवहार स्वभावामध्ये परिवर्तन कसं आपण आणू शकतो, जेणेकरून घरोघरी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आज जर आपण नदी बघितलं, सर्वात नुसतं कचरा भरलेला आहे. आपल्या शाळेच्या बाजूनी वाहणारी नदीसुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. हा आम्ही आता सर्वे करून आम्ही तुम्हाला बोलतो आहे. कारण हा उपक्रम मी तुम्हाला सांगते 2 ऑक्टोबरपासून चालू झालं आणि आम्ही तेव्हापासून हे सगळं सर्वे करून आमचं झालेलं आहे. म्हणून शेवटी आमचा विचार पडला की वी हॅव टू रीच टू ईच अँड एव्हरी स्कूल. आणि म्हणून आता मुलांना पण आपल्याला शिकवायचं आहे की कसं पद्धतीने शाळेत पण, आपल्या शाळेमध्ये पण, कारण आपल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. वेगवेगळा आपल्याला कचरा गोळा करायचा, जे डब्बा असेल ते वेगवेगळा करायला पाहिजे. वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, सॉलिड वेस्टचा जे वेगवेगळा आहे, प्लास्टिकचा एकदम वेगळा करायचा आहे. शाळामध्ये पण जर आपण एक वेंडर फिक्स केला, रिसायकलर, तो येऊन आपल्याकडनं घेऊन जाईल. आपल्याला पण काही रेव्हेन्यू जनरेट होते त्याच्यातनं. वेगवेगळा प्लास्टिक पण, म्हणजे जे रिसायकलिंग प्लास्टिक आहे आणि काही आहे की ते पायरॉलिसिस सेंटरला जातो, त्याच्यात तेल बनवून आणि ते जे मशीन्स रन करायला किंवा हीटिंग प्रोसेससाठी हा सगळा तेलचा उपयोग होतो. मग असं आम्ही तुम्हाला नाही तर ते हे पण देऊ, एक्सपर्ट्स किंवा त्या कॉन्टॅक्ट्स देऊ की जेणेकरून तुम्ही प्रॉपरली तुमच्या ईच अँड एव्हरी शाळा कॅन डू दिस. सगळ्या शाळांनी आपापला जो कचरा आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण याला म्हणतात वेस्ट मॅनेजमेंट ॲट सोर्स. म्हणजे जे कागदचा कचरा असू द्या की पेन्सिलच्या जे टोके करताना, शार्पनिंग करताना किंवा जे काही आहे त्याच्या कसं डिकम्पोस्टिंग होईल ते पण पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्या पण ट्रेनिंग देऊ. पण इंडिव्हिज्युअल शाळेनी जर ग्रीन प्रॅक्टिसेस केलं तर खूप सारा चांगलं होऊन जाईल. आणि तसंच एन्श्युअर करा की मुलं जेव्हा घरी गेले की घरी पण त्यांनी तसंच करायला पाहिजे. आणि असं प्रकारचं जर मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन झालं, मला वाटतं इट विल बी व्हेरी व्हेरी इझी टू कीप आर रिव्हर्स फ्लोईंग. आपला नदीला मग आपण वाहता करू शकणार. आणि बाकी जे टेक्निकल इश्यूज आहेत, जे आता ड्रेनेज सोडला जातो आहे नदीमध्ये वगैरे, ते तर आम्ही BMC थ्रू त्यांच्या मागे लागून, आणि आत्ताच आम्ही एक
मीटिंग पण घेतलं चीफ इंजिनियर बरोबर ड्रेनेजचे वर्लीला, आणि त्यांच्या सर्व जे नदीचे एक एक अधिकारी आहेत, म्हणजे एक एक नदीला एक एक डेझिग्नेटेड ऑफिसर इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासोबत पण आमची मीटिंग सतत होत राहतात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटचा सुद्धा आम्ही आता वर्कशॉप केलेला आहे ऑलरेडी. तर असं आपल्या विचार जर तुम्ही ठेवलं तर वेगवेगळ्या प्रोग्रॅम्स तुम्ही प्लॅन करा की हा जो आठवडाभर आहे त्याच्यात पण इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन होणं गरजेचं, असेसमेंट करा. म्हणजे जेव्हा आपण एक सिरियसली ह्याला एक सिरियस हे देऊ, म्हणजे एक फॉर्मॅट देऊ, तर ह्याच्यामार्फतच आपण खूप सारा चेंजेस आणू शकणार. काही शाळांनी आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर टाकलं आहे काही व्हिडिओज, मी बघते आणि चांगलं काम करतायत काही शाळा. पण त्याच्यात म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ईच अँड एव्हरी चाइल्ड, म्हणजे ईच अँड एव्हरी जे मुलं आहे शाळेतले, सगळ्यांना याच्यात पार्टिसिपेट करून घ्यायला पाहिजे. सगळ्यांना कंपल्सरीली काहीतरी कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा करिक्युलममध्ये असं करा, किंवा एक छोटासा आपल्या करिक्युलममध्येच कंपल्सरीली नदीविषयी काही एक चॅप्टर जर इंट्रोड्यूस होऊ शकला, त्याच्यासाठी जर काही प्रिन्सिपलनी मला कॉन्टॅक्ट केलं तर जास्त बरं होईल. कारण आपल्या एज्युकेशन ऑफिसर्स थ्रू अशा प्रकारच्या आपण करिक्युलम डेव्हलप पण करू शकू. आणि जे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होतात, जे आपल्या सायन्स प्रोजेक्ट, सायन्स काँग्रेस प्रोजेक्ट्स वगैरे जे होतात, त्यात पण थोडासा थीम मुलांशी चर्चा करून आणि तसं प्रोजेक्ट्स, आता हा जो 8 दिवस आहे त्याच्यात काही लाईव्ह मॉडेल्स, कारण मी आता एक एक्झाम्पल शेअर करते. हैदराबादला आम्ही एक कार्यक्रम केलेला तिथे, जिथे आम्ही वेदर स्टेशन्स इन्स्टॉल केलं काही युनिव्हर्सिटी आणि शाळामध्ये. तिथे बघितलं जेव्हा मुलांना प्रोजेक्ट्स दिलं गेला छान, म्हणजे 8वीच्या मुलांनी एक प्रोजेक्ट असं तयार केलं की जर इरिगेशन करायचं असेल म्हणजे ॲग्रिकल्चरल लँडमध्ये, तर कसं सोलर थ्रू ऑटोमॅटिकली इरिगेशनचा कसं वापर करू शकणार, असं करून पण 8वीच्या मुलांनी केला. आणि आमच्यासोबत अमेरिकन कॉन्सुलेटचे डिप्लोमॅट होते, त्यांनी लगेच त्याचा नंबर, फोन नंबर आणि हे घेतला आणि त्यांनी सांगितलं ह्याच्या आम्ही फ्युचरच्या जो इनोव्हेटिव्हली त्याला डिझाईन करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही फंडिंग करणार. म्हणून तुम्ही पण असं हे करा की जे वीकली जे हा प्रोग्रॅम करणार त्याच्या फायनल डेला ह्याला असं कॉम्पिटिटिव्ह मोड द्या की मुलं पण एक कॉम्पिटिशन मोडमध्ये, पण परत कॉम्पिटिशन मोडमधलं तर त्याला पण मॉकरी करू नये, की कारण हल्ली तर पेरेंट्स पण कुठे पैसे देऊन पण प्रोजेक्ट करून घेतात किंवा असं कॉपी पेस्ट, तसं नाही. आपल्याला ह्यामार्फत मुलांमध्ये इनोव्हेशन्स आणि क्रिएटिव्हिटीला पण नर्चर करायचं आहे मुलांचं. तर हा एक रामबाण आहे, समजून घ्या की आता आपण चला जाणूया नदीला, नुसतं नदीचं नाव घेतो आहे, पण ॲज सच त्यांच्या जो क्लॅरिटी ऑफ सब्जेक्ट, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, क्लॅरिटी ऑफ म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल जी प्रेम, आपल्या व्यवहार स्वभावामध्ये चेंज, हे सगळं घडवायचं आहे. तर एक स्ट्रोकमध्ये आपण जर एक आठवडाभर असा एक आपण कार्यक्रम राबवायचा विचार केलं तर मला असं वाटतं इन ट्रू सेन्स आपण अमृत महोत्सव साजरा करू. तर हा थोडासा मला हे तुमच्या पुढे ठेवायचं होतं. अजून जर कोणाला काही प्रश्न करायचं असेल, मला आवडेल की जर काही प्रश्न असेल कोणाचा मनात, तर एवढं बोलून मी आता थांबवते. कारण मला माहीत आहे की 40 मिनटाच्या पुढे जर जास्त आपण बोलायला गेलो तर त्याच्यात इंटरेस्ट राहत नाही. होप मी जे काही पॉईंट आता मी बोलली आहे पॉईंट्स नोट करून घेतलं गेलं आहे आणि त्या पॉईंट्सला आपल्या जेवढा शक्यता इन्कॉर्पोरेट करून त्याच्या मदत घेऊन जर जास्तीत जास्त आपण चांगले कार्यक्रम राबवू शकलो तर मला असं वाटतं की हा जो महाराष्ट्र पायनियर करतो आहे असा एक कॅम्पेन चालून हा पूर्णपणे देशभरात रेप्लिकेट होऊ शकणार, दुसरे शाळात पण. म्हणूनच आपल्याला हा प्रॉपरली हे करायचं आहे आणि हा एक आपल्यासाठी एक रेप्लिकेट करायचा मॉडेल तयार होईल. हा एज्युकेशन मॉडेल एक तयार करायचा उद्देशाने आज मी तुमच्या पुढे हे सगळं पॉईंट्स मी ठेवली आहे. आणि जे मला कॉन्टॅक्ट करायचं, ज्यांना पण इच्छा असेल प्लीज कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर लिहून घ्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9819088651. माझा मोबाईल नंबर आणि माझा ईमेल आय डी आहे DR डॉक्टरचा DR स्नेहल SNEHAL DONDE@gmail.com. मला खूप बरं वाटेल की आजच्या जो मीटिंग घेतलं ह्याच्या सक्सेस
जर मला पण अकाउंट करायचं असेल, आपल्याकडनं जर मला ह्या नंबरवर फोन किंवा मेसेज थ्रू व्हॉट्सॲप ऑर ईमेल आलं तर मला खूप बरं वाटेल की आजचा मीटिंग घेणं सफल आहे आणि इट इज सक्सेस की आज एवढं सांगून आणि आपल्याला मग सक्सेस रेट पण आपण अकाउंट करू शकतो की ह्या मीटिंगनी नॉट ओन्ली फॉर चला जाणूया नदीला, पण सब्जेक्ट ट्रान्झॅक्शनमध्ये पण कसं प्रकारे बदलाव आणून टीचर्स एक्झिक्यूट करू शकता हे आपल्याला बघायला मिळणार मग. सो थँक्यू व्हेरी मच. एनी क्वेश्चन प्लीज कम अप. आणि मॅडम पुढे घेऊ शकता आता कार्यक्रमला. मिसेस सेजल देसाई आहे. हां. माझ्या शाळेचं नाव MKES इंग्लिश स्कूल आहे, मालाड वेस्ट. ओके आय एम असिस्टंट हेडमिस्ट्रेस. ओके मला हे म्हणायचं होतं की मॅम, हे जे प्रोजेक्ट आहेत ना, आता गेल्या वर्षी पण हा होता प्रोग्राम, ते बेसिक आम्ही 5th to 10th सगळ्या वर्गात घेतला. पण आता तुम्ही जे प्रॅक्टिकल म्हणजे प्रोजेक्ट वर्क सांगतायत राईट, तर दॅट इज ओनली फॉर बिगर स्टँडर्ड म्हणजे 8, 9, 10. नाही हा तुम्ही डिपेंड करतं ना, कारण आपल्याला जर इनोव्हेशन हे क्रिएट करायचं आहे मुलांमध्ये, यू कॅन टेक इट ॲट एनी लेवल. म्हणजे आपल्या डिपेंड करते की आपल्या शाळेमध्ये आपल्याला कसं पद्धतीने, आपल्याला माहिती आहे आपले मुलं ची कॅटेगरी काय आहे आणि कितपत त्यांना आपण काय करू शकतो. इट इज ऑल फ्लेक्झिबिलिटी. आपल्याला जसं वाटतं यू कॅन डू इट फ्रॉम 5th स्टँडर्ड ऑनवर्ड्स ऑर मे बी ॲट द लोअर क्लास ऑल्सो. कारण आपल्याला जे इनोव्हेशनसाठी मी जे म्हटलं, आयदर यू कॅन टेक स्लोगन कॉम्पिटिशन, पोएम कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, जे काही म्हणजे आणि इवन मॉडेल्स कॉम्पिटिशन, जसं वाटतं, किंवा डिपेंड अपॉन टीचर्स क्रिएटिव्हिटी ऑल्सो. म्हणजे त्यांना जे मुलांना शिकवायचं जे वेगवेगळं हे शिकवलं जातो की कसं आपण मुलांना शिकवायला पाहिजे थ्रू व्हॉट ऑल मोड्स, तर ते त्याचा वापर करून आपण कसं हे सगळं करायचं. दॅट इज ऑल फ्लेक्झिबिलिटी डिपेंडिंग अपॉन शाळा. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि नंतर अपलोड करायचं किंवा कुठे सबमिट करायचं असं काय आहे? मी आता ईमेल आता सांगितलं माझं, तर ईमेलवर जर इफ यू कॅन सेंड दॅट वुड बी गुड. ओके, कॅन यू प्लीज रिपीट वन्स अगेन? Yes. रिटन. येस, DR स्नेहल दोंदे, DRSNEHAL DONDE @gmail.com. मंजू जरा इसको इसमें लिख दो चैट बॉक्स में. थँक यू मॅम. येस मॅम, आय डिड ऑलरेडी. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. मला बरं वाटेल जर अजून प्रश्न आला तर, बिकॉज दॅट शोज हाऊ वी आर इन्वॉल्ड इन दिस प्रोसेस. अजून काही प्रश्न आहे का? येस, माधुरी शाह हँड वर केले बरेच जणांनी. कोणी पण अनम्यूट करा आणि बोला. रुबीना दलवी, रिजवान, हॅलो मॅडम. येस, नमस्कार, मी नमस्कार. मुक्ता मिठे बोलते, हांजी, मुख्याध्यापिका, पार्ले टिळक विद्यालय. ओके. हां, मला विचारायचं आहे की यासाठी म्हणजे आता तुम्ही खूप छान सांगितली माहिती, तर आमच्या विज्ञान मंडळाच्या मुलांना गाईड करायला तुमच्याकडून आमच्याकडे कोणी वक्ते येतील का? मी स्वतः करेल, काही काळजी करू नका. आणि वक्ते पाहिजे असेल ते पण करू. मला छोट्या मुलांना पण हे करायला आवडतं. आत्ताच आम्ही एक निसर्ग शाळा, असं जे छोटे छोटे मुलं होते चौथी ते 10वी पर्यंत, त्यांना आम्ही आत्ताच रिसेंटली एक हे घेतलं आहे असंच ट्रेन करायला. अच्छा. Yes. अच्छा. हो हां, तुमचा नंबर पुन्हा एकदा सांगता प्लीज? मी ईमेल आय डी घेतलाय. हो 98 98 190 190 88 88 651. 651. Yes. ओके, थँक्यू. ओके. मग तुम्हाला साधारण किती दिवस आधी कॉल करू? तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही अवेलेबल आहोत, काही काळजी नाही. व्हॉट्सअप कॉलमध्ये कधी पण. मी नाहीतरी आता अमेरिकाला मी चालली आहे ॲज अ फुलब्राईट स्कॉलर ऑन 10 ऑगस्ट. ॲक्च्युली 30 जुलैला जाणार होती, पण काही नदीच्या जो आमचा नदी मॅनिफेस्टो तयार होतो आहे त्याच्यासाठी आता 10 ऑगस्टला जाणार आहे.
आणि बरं. मी एक माझ्या परिचयमध्ये विसरली सगळ्यांना सांगायला की मी नॅकच्या बोर्डवर पण आहे, नॅशनल ॲक्रेडिशन असेसमेंट अँड ॲक्रेडिशन बोर्डवर. म्हणजे याचा अर्थ आहे की रँकिंग जे होतात शाळा कॉलेजेसचा, हां. तर याच्यावर आहे. ओके. तर म्हणून मी अजून तुम्हाला काही ह्याविषयी पण जर काही मदत हवं असेल, वी आर ऑलवेज रेडी फॉर दॅट. येस ओके, थँक्यू मॅडम. येस. मॅडम नमस्कार. दोंडे मॅडम. हां नमस्कार नमस्कार नवनाथजी, नमस्कार. मला जॉईन व्हायला जरा टेक्निकल अडचण आली, जरा वेळ गेला. काही हरकत नाही. येस. माझ्याकडे आपल्याकडे 797 स्कूल्स आहेत, 727 स्कूल्स आहेत ओके आपल्या झोन मध्ये. ओके आपला जो हा कार्यक्रम आहे याच्यासाठी माझे जे लोक आहेत, माझे सगळे शिक्षक, प्रिन्सिपल्स आणि त्यांची टीम याच्यासाठी चांगलं काम करेल याची आम्ही दक्षता घेऊ. गुड, थँक्यू. विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त तो कसा मेसेज जाईल, विद्यार्थ्यांमध्ये तो एक त्याचा दृष्टिकोन बदलेल त्याबद्दलचा, अशा पद्धतीनं स्पर्धांचं आयोजन करू. आता माझ्या काही प्रिन्सिपल्सनी जे आपल्याला विनंती केली की आपण मार्गदर्शन करावं. आता आपण बाहेर जाणार आहात तर तुमच्या व्यवहार दुसऱ्या कोणाला तरी जाणकार माणसा एकदा पाठवा, एखादा ऑनलाईन मीटिंग घेऊन तरी सूचना देऊ. अदरवाईज ऑफलाईन मीटिंग पेक्षा ऑनलाईन मीटिंग मध्ये लवकर सूचना द्या. सर परदेशात पण गेली तरी ऑनलाईन आपण जॉईन होऊ शकू, काय काळजी नाही. कारण मला तिथे रात्री, तुमच्या इथे रात्री असेल तर माझा डे असणार तिथे, काही काळजी नाही. हो हो, तुम्ही आम्हाला सांगा, गाईडलाईन द्या, आम्ही करू. मी आणि माझी सगळी टीम, माझ्या सगळ्या प्रिन्सिपल सोबत बरोबर आहोत या उपक्रमामध्ये. थँक्यू. मी सर्व मुख्याध्यापकांना एक आवाहन करतो की हा उपक्रम कुठंतरी लादलेला उपक्रम आहे अशी भावना मनात बिलकुल न ठेवता, मुलांमध्ये नदीबद्दल आणि हा जो कन्झर्वेशन डेचा जो प्रोग्राम आहे, जे सेलिब्रेशन करायचं आहे, हा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कसा होईल याच्यासाठी आपण सगळे लक्ष देऊया. दोंडे मॅडम, मी पाहतोय की तुमचा खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे, खूप अभ्यास आहे आणि खूप मनापासून तुम्ही जे करता ते दिसतं. आम्ही सुद्धा तुम्हाला पूर्णपणे तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत राहू. सर्व शिक्षकांच्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅम, माझं कलेक्टर साहेबांकडे मीटिंग आहे म्हणून मी जरा तुम्हाला सोडतो. मी मॅडमकडे हँडओव्हर करतो. थँक्यू मॅम. थँक्यू प्रिन्सिपल. अजून काही प्रश्न आहे? कारण हँड्स अप म्हणजे बरेचसा दिसते. तर पांडुरंग, काय अर्ध नाव दिसते, कंचन, कांचन, आवाज क्लियर आला नहीं अजून. मैम, हमारी स्कूल ना गोरेगांव में है, सुदर्शन इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज. आपका आवाज़ बहुत कम आ रहा है आपका. आ रही है अभी आवाज? हाँ अभी आ रही है. मैम, सुदर्शन कॉलेज की प्रिंसिपल हूँ. नहीं, अभी वापस आपकी आवाज़ कम हो गई बिल्कुल. एक मिनट. अरे अभी बोलिए. हेलो. बोलिए. हाँ, कॉलेज है ना, सुदर्शन कॉलेज गोरेगांव में है. मैं प्रिंसिपल हूँ कंचन. हाँ मुझे जी. पूछना था, ये जो कॉलेज के बच्चों को भी हम लोग ये ड्रामा, स्किट, ये सारा प्रोग्राम भी हम लोग इसमें इंक्लूड कर सकते हैं ना? ज़रूर कर सकते हैं, बच्चों क्यों को नहीं कर सकते, ज़रूर कर सकते हैं. नुक्कड़ पे मतलब या तो किसी चौराहे पे हाँ जी. खड़े होके बच्चों को इस प्रोग्राम पर गाइडलाइन करना हो. ज़रूर स्किट आप लोग जैसे स्काउट गाइड्स है या एनएसएस है, ये सबके माध्यम से भी कर सकते हैं. आप लोग स्किट्स वगैरह जो होता है वो भी कर सकते हैं. मेन तो यही है ना, जो हमारी नदियाँ खराब हो रही है गंदगी की वजह हाँ से, जी. यानी ये स्वच्छ भारत अभियान के ऊपर ही इसी टॉपिक पे हो रहा है ना ये सारा प्रोग्राम. नहीं, स्वच्छ भारत अभियान वो अलग है, ये अलग है, लेकिन दोनों का उद्देश्य एक ही है. और देखा जाए तो जो स्वच्छ भारत अभियान जो हो रहा है वो हो रहा है कि स्वच्छता के लिए, और नदी अगर दूषित हो रही है क्योंकि स्वच्छता ही नहीं है, और जितना भी कूड़ा कचरा है सब ये नदियों में ही डाला जा रहा है. यही वजह है कि इसको हम लोगों को इस तरह से डील करना पड़ रहा है कि आज जब तक हम लोग कचरे का नियोजन प्रॉपरली नहीं करेंगे तब तक हम बाकी का काम नहीं कर पाएंगे. और ये मैम, ये जो हम लोग जैसे बच्चों को भी अच्छा लगेगा अगर हम लोग इनका स्किट, ड्रामा या प्ले
किसी वेबसाइट पे डालना हो या किसी चीज पे ज़रूर ज़रूर ताकि कीजिए, ज़रूर कीजिए। मुझे ज़रा 1 मिनट दीजिए, मैं अभी वापस आई, 1 मिनट। सिर्फ स्किट वगैरह या ड्रामा प्ले हम लोग अगर रोड पर या किसी जगह पर करते हैं या किसी नुक्कड़ पे करते हैं तो ऐसे कोई ऑब्जेक्शन उठाने के लिए या ऐसे कोई बोलने के लिए तो नहीं होना चाहिए। नहीं नहीं, कोई नहीं है, क्योंकि सबसे ज़्यादा तो ज़रूरी है, अभी देखिए जैसे बारिश का दिन है, तो बारिश का दिन है तो ज़्यादातर शायद नहीं हो पाए रास्ते पे, लेकिन आपको कोई नहीं रोकेगा। जैसे कि मैंने आपसे कहा कि आप जब बैनर भी बनाएं तो आप बैनर पे भी वो चला जानू या नदीला ऐसे और वो जीआर का नंबर भी डालना है आपको, ताकि आप उसके अंतर्गत ये कार्यक्रम कर रहे हो तो आपको पूरा सपोर्ट मिलेगा। इनफैक्ट अगर आप लोगों को और कोई भी मदद भी चाहिए तो आपको हम हमारे साथ में अभी जो मंजू यादव जो जुड़ी हैं उनका भी फ़ोन नंबर हम आपके साथ शेयर कर देंगे, तो वो लोकल एडमिनिस्ट्रेशन के जो भी हैं वो भी आपको मदद दे देंगे, तो आप लोगों को कोई इशू नहीं आएगा। मैम मुझे तो जीआर नंबर मतलब मिलेगा कि मैं वेबसाइट से निकाल जीआर सकती हूँ? नंबर मैंने अभी अभी बताया और मैडम को भी हमने शेयर कर दिया है। वो आप लोगों के अगर ईमेल आईडीज़ वगैरह है, क्योंकि मैंने उनसे अभी कहा है कि जितने लोग जुड़े हैं सबका फ़ोन नंबर और ईमेल आईडी चाहिए, ताकि सबके ही ईमेल आईडी और फ़ोन नंबर के साथ में अगर अवेलेबल रहेगा तो जितने जीआर है वो सब फॉरवर्ड किया जा सकता है एक साथ एक मेल पर ही सभी को। हाँ, 1 मिनट मैडम। हाँ, सभी ग्रुप हमारे ग्रुप्स है हर एक वार्ड के, तो मैं सभी ग्रुप पे जीआर जो है वो सब शेयर कर दूंगी अभी मीटिंग होने के बाद, सबको जीआर मिल जाएंगे। बस मैडम ने बता दिया, अश्विनी मैडम ने, तो अभी आप लोग को ये जीआर भी मिल जाएगा। और किसी का कोई प्रश्न है? Good evening, madam. गुड इवनिंग। Good evening. I'm from Akshay English School. A bit loud because I'm not able to hear you. Hello. Yes, Yeah, madam. You are able to hear me now? yes, yes. Thank you. Madam, from Akshay English Medium, Malad West. Okay. Madam, I just was able to join late because I got the message little late. The message was a little late to me. I had just joined and I was not knowing what it is about. I just know about it is to save the river. Okay. Is it so? No, it is Am I right about it? it is much more than that. हमने उससे ज़्यादा बात की है, but if you have joined late and you have missed anything, you can call me later and we can discuss on this. Okay, may I get the number in Already the it is chat shared in the box or chat in box. It is shared in the chat box. Manju, we can repeat it again. Thank you, ma'am. Yes, Thank ma'am, you. I have already shared. I will share once again. शॉर्ट नोटीसमध्ये कालच माननीय दोंदे मॅडमनी आपल्याला गुगल मीटची लिंक पाठवली होती। गुगल मीट असल्यामुळे अनेक जणांना जॉईन होता येत नाही असे अनेक मेसेजेस पण आलेले आहेत। हरकत नाही आहे, आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपल्या सगळ्यांना माननीय डॉक्टर स्नेहल दोंदे मॅडमनी चला जाणू या नदीला हा जो उपक्रम आहे तो आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने राबवायचा आहे 14 ऑक्टोबर 2022च्या शासन निर्णयाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला लगेचच कशा पद्धतीने उपक्रम आणि कुठल्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, कोणकोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहेत आणि स्पर्धा घेतल्यानंतर त्याचा निकाल कशा पद्धतीने सादर करायचा आहे याबद्दलचं सविस्तर परिपत्रक आपल्याला 2 दिवसामध्ये मिळेल आणि त्या पद्धतीने आपण सर्व शाळांमध्ये चला जाणू या नदीला हा उपक्रम आणि या उपक्रमांतर्गत ज्या विविध स्पर्धा आहेत, कन्झर्वेशन डे आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मॅडमनी सांगितल्यानुसार आपण परिपत्रक काढूयात आणि त्या स्पर्धा घेऊयात। निश्चित शिक्षण विभागाअंतर्गत सर्व शाळा चला जाणू या नदीला या उपक्रमामध्ये सहभागी होतील आणि आपल्याला स्पर्धांच्या माध्यमामधून असेल किंवा प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमामधून असेल अनेक प्रकारचे उपक्रम घेऊन योग्य असं सहकार्य दिलं जाईल। फक्त वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता लागेल, ते मार्गदर्शन माननीय डॉक्टर स्नेहल दोंदे मॅडम आपल्याला करतीलच आणि मॅडमनी ते करावं अशीही आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मॅडमला विनंती करते। मॅडमनी जवळपास 1 तास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। मॅडमचं कार्य हे खूप मोठं आहे आणि त्याचा लाभ आपण सगळेजण घेऊया आणि आपल्या विद्यार्थ्यांवरती देखील चला जाणू या नदीला यासाठी योग्य असे उत्तम संस्कार देऊयात जेणेकरून देश हितासाठी समाज विकासासाठीही आपल्या हातून सत्कार्य घडेल। मॅडम या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झालात आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते।
तसेच शिक्षण विभागाच्या वतीने माननीय डॉक्टर स्नेहल दोंदे मॅडमचेही या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माननीय वनवे साहेबांच्या वतीने ही मीटिंग या ठिकाणी संपलेली आहे असं जाहीर करते.